हे ऑल, वेलकम टू बी बाम्सहॉलिक. आज दिशा निरूपण बघणार आहोत. हे सुद्धा एस-ए-क्यू आणि एम-सी-क्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. तर दिशा एक अमूर्त द्रव्य आहे, जे की 9 कारण द्रव्यांपैकी एक आहे आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. व्याख्या दिलेली आहे, प्राच्यादी व्यवहार हेतुर दिक् च एका नित्या विभ्वीच. म्हणजे पूर्व, प्राची, अवाची दक्षिण, प्रतीची म्हणजे पश्चिम, उदीची उत्तर, हे सगळे एक असून नित्य आणि विभू आहेत. काळासारखंच दिशेला सुद्धा काही अनादी आणि अनंत म्हटलेलं आहे आणि त्याचे सुद्धा नित्य अस्तित्व टिकून राहते. पर म्हणजे दूर आणि अपर म्हणजे जवळ असं संबोधलेलं आहे. पूर्व पश्चिम आदी व्यवहार हेतू उत्पन्न करणाऱ्या द्रव्याला दिशा असं म्हणतात. दिशेचे पर्यायी शब्द दिलेले आहेत दिक्, आशा, हरित, ककुब, काष्टा. त्यानंतर त्याचे लक्षण दिले आहे इत, इदम, इति. यतः तददिश्यम लिंगम. म्हणजे हे इथे आहे, ते तिथे आहे, दूर आहे, जवळ आहे, हे दिशेमुळे लक्षात येते. दिशा एक आहे, विभू, नित्य आहे आणि उपाधी भेदाने त्याचे प्रकार घडतात. दिशेचे 10 प्रकार इथे दिलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला जे माहिती असलेले प्राची म्हणजे पूर्व, प्रतीची म्हणजे पश्चिम, अवाची म्हणजे दक्षिण, उदीची म्हणजे उत्तर. त्यानंतर उत्तर दिशेला माहेंद्री सुद्धा म्हटले जाते, कारण की ते इंद्रदेवाचे स्थान आहे. पूर्व दिशेला कौबेरी म्हटले जाते, कुबेर देवताचे स्थान आहे. पश्चिम दिशेला वारुणी म्हटले जाते, वरुण देवतेचे स्थान. दक्षिण दिशेला याम्या म्हटले जाते, यमदेवताचे स्थान. त्यानंतर उत्तर आणि पूर्वमध्ये असलेली दिशा ईशान्य आहे, नॉर्थ ईस्ट साईड आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर पूर्व आणि दक्षिणच्या मधात असलेले आग्नेय दिशा, जे आपण बे ऑफ बेंगॉलशी कोरिलेट करू शकतो त्या साईडला. त्यानंतर पश्चिम आणि दक्षिण ह्या दिशेच्या मधात नैऋत्य दिशा आहे, अंदमान निकोबार. त्यानंतर उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मधात वायव्य दिशा आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान असलेले ठिकाण. त्यानंतर ऊर्ध्व दिशेला ब्राह्मी म्हटले आहे, ब्रह्मदेवतेचे स्थान. अध दिशेला नागी म्हटले आहे, नागदेवतेचे स्थान. त्यानंतर दिशाचे गुण सांगितले आहे. प्रशस्त पादांनी इथं सुद्धा काळाप्रमाणे 5 गुण सांगितलेले आहेत. ते म्हणजे संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग. त्यानंतर आयुर्वेदीय गुण आणि महत्त्व सांगितलेले आहे दिशेचे. पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके करून झोपावे, हे आपल्या शास्त्रात सुद्धा सांगितलेले आहे. त्यानंतर पश्चिमेकडून वाहणारी जी नदी आहे ती श्रेष्ठ मानलेली आहे आणि पूर्वाभिमुख असलेले जे नदी आहे त्यातील जल कनिष्ठ आणि अपथ्यकर मानले आहेत. त्यानंतर उत्तराभिमुख आणि दक्षिणाभिमुख होऊन जेवू नये. शरीर रचनामध्ये सुद्धा आपल्याला दिशेचे फार महत्त्व कळून येते की दिशेमुळे अंग प्रत्यंगाचे ज्ञान होते. शरीर क्रियेमध्ये सुद्धा वायूच्या ज्या दिशा आहेत त्यानुसार त्याचा स्वभाव कळतो. उदान वायू हे ऊर्ध्व गती असते, अपान वायू अधोगतीची असते आणि व्यान वायू तिर्यक गतीची असते. त्यानंतर दक्षिण दिशेकडून वाहणारा जो वायू असतो तो श्रेष्ठ असतो, नेत्रासाठी हितकर आणि शक्तिवर्धक असतो. उत्तरेकडून वाहणारा जो वायू असतो तो कषा आणि मधुर रसात्मक असतो. पश्चिमेकडून वाहणारा वायू कर्कश आणि तीक्ष्ण असतो आणि पूर्ववात म्हणजेच पूर्वेकडून वाहणारा वायू हानिकारक ठरतो. पंचकर्मामध्ये सुद्धा जे आपण शोधन बघतो त्यामध्ये ऊर्ध्व शोधन हे वमनाला म्हटलेले आहे आणि विरेचनामध्ये आपण अधोशोधन बघत असतो. नैऋत्य दिशेकडून वाहणारा वायू जो असतो तो सुखकर असतो. नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिमाच्या मधातली. हिमालयामध्ये जेवढ्या काही वनौषधी उत्पन्न होतात त्या श्रेष्ठ आणि उत्तम दर्जाचे असतात. अशा प्रकारे दिशा निरूपण आपण कंप्लीट केलेलं आहे. थँक्यू.